नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत PDF एडिट कसे करायचे, ते देखील कोणत्याही प्रकारचे ॲप्लिकेशन न वापरता. चला तर बघूया आपण आपल्या लॅपटॉप किंवा PC मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला MS Word ओपन करायचं आहे. तुमचा लॅपटॉप असो किंवा तुमचा PC असो, या ठिकाणी आपण MS Wordची फाईल ओपन करूया. बघा मी MS Wordला क्लिक केलं आहे. MS Word माझं ओपन होत आहे. थोडं वेटिंगला. आता माझी फाईल आहे, मी इथला डिलीट करतोय. कंट्रोल ऑल्ट करून डिलीट केली माझी फाईल. आता आपल्याला फाईलवरती जायचं आहे. त्यानंतर ओपनला क्लिक करायचं आहे. ओपनला क्लिक करून आपल्याला ब्राउझरवरती यायचं आहे. या ब्राउझरला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली जी काही PDF फाईल असेल ती फाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता. माझ्याकडे XYZ जी काही फाईल आहे मी तिला सिलेक्ट करून 2 वेळेस क्लिक करून MS Wordमध्ये तिला घेतलेलं आहे. बघा इथे वेटिंग काही सेकंद लागतील त्याला येण्यासाठी. प्रोसेसमध्ये आहे. या पद्धतीने फाईल आपल्याला त्याला परवानगी द्यायची आहे एडिटची. यानंतर आपण ह्या PDF मध्ये काही सुद्धा एडिट करू शकतो. आपण बघू शकता या ठिकाणी आपण जे काही याला एडिट करू शकतो. बघू शकता आपण वरचा सिम्बॉल सुद्धा डिलीट किंवा नवीन ॲड करू शकतो. हा जो आदित्य बिर्लाचा सिम्बॉल आहे आपण डिलीट करू शकतो किंवा नवीन ॲड सुद्धा करू शकतो. त्याच पद्धतीने खाली आपण बघू शकता या ठिकाणी आपण दुसरे काही कॅपिटल टाकू शकतो. आता XYZ मी ABCD टाकतो. इथे आपण बघू शकता ABCD पूर्ण मी इथं टाकतोय. या पद्धतीनं आपण काही सुद्धा म्हणजे आपल्याला जे एडिट करायचं ते आपण एडिट करू शकता. त्याच पद्धतीनं खाली अजून एक सॅम्पल आहे. बघू शकता आपण डिलीट करू शकतो, ॲड करू शकतो, सिम्बॉल ॲड करू शकतो. अशा पद्धतीनं ही फाईल सेव्ह करण्यासाठी परत आपल्याला फाईलला जाऊन सेव्ह आजला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक तुम्ही तुमचा फोल्डर सिलेक्ट करा, तुम्हाला जे फोल्डर घ्यायचं ते. आता मी डाउनलोडमध्ये घेतो आहे. इथं फाईलला नाव द्या, XYZ काय नाव द्यायचं ते, आणि खाली वर्ड फॉर्मॅट ठेवायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची PDF जी काय एडिट केली ती जशी तशी सेव्ह होईल. थँक्यू.